Sometimes I wonder why you keep talking like you don't give a fuck about me. You've got a piece of me, and honestly my life wouldn't be the same without you. And babe, we're not just friends, are we more than friends? We just have an end on you. You think I'm stone cold, tripping, man, I'm sick of being teased. I just wanna be loved, yeah. Don't lie to me, no, no, don't lie to me, don't lie to me, don't lie to me, no, no, don't lie to me, no, no, don't lie to me, no. She moves like a dancing queen, she's attending for wings, and all this under my eyes. Please, babe, don't make that move with your eyes. Shut the past is past, but my love still doesn't go away. Don't lie to me about your chance, about falling in love. What makes you happy is what makes you drown. But what you want and what makes you bad. I'm giving a chance to make things right, but just be honest for once in a while. It was a part of a silly joke. Well, isn't fun, it can stand no more. Don't lie to me, don't lie to me about your chance, about falling in love. What makes you happy is what makes you drown. But what you want and what makes you bad. I'm giving a chance to make things right, but just be honest for once in a while. It was a part of a silly joke. Well, isn't fun, it can stand no more. Don't lie to me, don't lie to me about your chance, about falling in love. What makes you happy is what makes you drown. But what you want and what makes you bad. And give me a chance to make things right, but just be honest for once in a while. It was a part of a silly joke. Well, isn't fun, it can stand no more. मध्ये जागा वाटण्याचा विकास नाही, ऑटोमॅटिक नाही, आवडी नाही, करून येण्याची क्षमता इथून सर्व गोष्टीचा विचार करत मी त्या ठिकाणी युतीचे निर्णय घेणार. अजून जागा वाटपाच्या बाबतीत काही झालेलं नाही आहे. प्रत्येक 3 पक्ष प्रमुख
बाकी विश्वास प्रमुख आम्ही आपण जे करतोय आणि मला असं वाटतं की एवढी गोष्ट नक्की की आम्ही केलेलं सरकार आहोत महायुतीनंच आम्ही त्या ठिकाणी विधानसभा निवडणार आहोत आणि जागा वाटपाचा हा विषय आहे तो शेवटी दिल्लीला फायनल होईल आणि पक्षाचे जे आहेत ते जे मागच्यावर लोक निवडून येतील या जागा लढवेल याचा निर्णय या पुढच्या आठवड्यामध्ये या महायुतीचे नेतृत्व होणारी बैठक त्या बैठकीनंतर या जागा विक्री केल्या जातील याचा अखेरचा अंतिम निर्णय हे तिन्ही नेते घेतील आणि तो जे नेते घेतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीत लढणार आहोत आमचा महायुतीमध्ये कुठेही पूर्ण होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे आणि विधान परिषदेमधील 11 नवनिर्वाचित सदस्यांनी आज शपथ घेतली आहे त्याच्यामध्ये योगेश टिळकर त्याचबरोबर अमित गोखे परिणय फुटे आणि सदस्य सुरू यांनी देखील शपथ घेतलेली आहे तर भावना गवळी कृपाल माने राकेश विटेकर त्याचबरोबर सुवाती जर्जी मिलिंद नार्वेकर रघुनाथ सातव यांनी देखील शपथ घेतली आहे विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी या सर्वच नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जय लघुपीक जय भीम जय संविधान तर मी बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी उद्योगी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार जय निर्माण तर मंत्रिमंडळासाठी इतरांप्रमाणेच माझ्या देखील नावाची चर्चा असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं जो निर्णय होईल तो पाहून मला सध्या मागची नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या इतकंच नाही तर मंत्रिपदाच्या चर्चेवरील प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी ही चर्चा केली राज्यात जे जे निर्णय होत असतात त्या सगळ्या निर्णयामध्ये ही चर्चा राहतच असते की या नेत्यांचा समावेश आहे तशीच माझी ही चर्चा आहे आता जे जे निर्णय होतील ते पाहून मी पण सांगेन तुमच्यासोबत मला असतं तर त्याबद्दल काही बोलायचं नाथांचे नाव एकनाथ त्यांच्याच आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचल्याचं भावना गवळी म्हणाल्या शपथविधी दरम्यान जर एकनाथाचा उल्लेख केल्यानंतर भावना गवळी यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली एकनाथ म्हणायचं की जो नाथ हा त्यांचा प्रश्न असल्याचा अंबादास दानवे यांनी म्हटलं भावना गवळींनी संत एकनाथांचं नाव घेतलेलं असू शकतं देखील अंबादास दानवे म्हणाले म्हणजे नाथ आपण एकनाथाला बसतो की नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी बोललेली आहे अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते म्हणून जय एकनाथ ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे कोणी एकनाथ म्हणायचा की कोणी दोननाथ म्हणायचं हा त्याचा त्याचा विषय आहे आणि त्यांनी एकनाथ माझं नाव घेतो महाराज संत एकनाथ ते नाव तर मला फक्त त्याचा फार व्यक्तिगत बोलणं बोलतो तर मनसेनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता साईनाथ बाबर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे चर्चांना उभाण आलं साईनाथ बाबर यांनी लक्ष हटकं असं स्टेटस ठेवलं त्यामुळे मनसेचे साईनाथ बाबर हे हडपसरमधून विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली नुकताच पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला साईनाथ बाबरनी एक स्टेटस ठेवलेलं आहे मोबाईलला म्हणजे म्हटलं की हडपसर विधानसभा दावा केलेला आहे कसं होतं या शेवटी महाराष्ट्र सैनिक असतो त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केलेली आहे पण आमच्या पक्षामध्ये आणि फक्त साईनाथ आमचाच आहे निर्णय राजसाहेब ठाकरे घेणार तर आमचा पक्ष एक संघ आहे असं सुनील तटकरे म्हणाले गिरवार यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम असल्यानंतर बैठकीला न गेले असं देखील सुनील तटकरे यांनी सभेला जेव्हा अपेक्षित होते त्यांच्या मतदारसंघात आता लगेच जेव्हा काही इथे नाही उपस्थित नाही त्याचा अर्थ
आरोप करतोय तर आपण त्याला बघितलं पाहिजे. शरद पवारची उसके साजिश के हिस्सा पूरी तरीके से षड्यंत्र था अमित शाह जी के ऊपर. शरद पवार से पार्टी के उस सरकार के हिस्सा उनका पवार साहेब आवश्यक रूप से माफी मागनी चाहिए. झुके शरद पवार फक्त अमित शहाच्या टीकेचा समाचार घेण्यावरच थांबले नाही, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चिंता काढली. पवारांचा बोट घेऊन राजकारणात आलो असं काही वर्षांपूर्वी मोदी म्हणाले होते. आता माझ्या बोटांवर माझा विश्वास असून मी असं कोणाच्या हाती बोट देणार नाही असा टोला लगावत पवारांनी मोदींच्या वक्तव्याचं खंडन केलं. याची बातमी खोटी असल्याचा दावा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केला. पाहूया त्या संदर्भातला एक लाडक्या बहिणीसाठी राज्याच्या तिजोरीत पैसेच नाही अशी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंता वर्तवल्याची बातमी